श्री स्वामी समर्थ स्तोत्र महात्म्य. अक्कलकोट स्वामी स्तोत्र महात्म्य. ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम नमो गजवदना गणराया गौरीनंदना विघ्नेशा भवभयहरणा. नमन माझे साष्टांगी. नंतर नमिनी श्री सरस्वती जगन्माता भगवती ब्रह्मकुमारी विनावती विद्यादात्री विश्वाची. नमन तैसे गुरुवर्य सुखनिधान सद्गुरुराया. स्मरुनी त्या पवित्र पाया चित्त शुद्ध झाली. थोर ऋषी मुनी संतजन बुद्धगण आणि सज्जन करुणी तयांसी नमन ग्रंथरचना आरंभिली. श्री अक्कलकोट स्वामी राया स्मरुनी तुमच्या पवित्र पाया. स्तोत्र महात्म्य तुमचे गावया प्रारंभ आता करतो मी. नाव गाव खुद्द स्वामींचे किंवा त्यांच्या मातेपित्यांचे कोणालाच ठाऊक नाही साचे अंदाज मात्र अनेक. त्यांच्या जन्मसंबंधाने आख्यायिका लिहिली एकाने तीच सत्य मानुनी प्रत्येकाने समाधान मानावे. म्हणे उत्तर भरती एका स्थानी घनदाट कर्दळीच्या वनी. स्वामी प्रगटले वारुळातुनी लाकूड तोड्याच्या निमित्ताने. कुऱ्हाडीचा घाव बसूनी त्यांचा राहिला कायमचा वन. अगळीती अवतार खून प्रत्यक्ष पाहिली सर्वांनी. एका भक्ताने केला प्रश्न स्वामी तुमची जात कोण. तेव्हा दिले उत्तर छान स्वमुखेच सर्वांनी समर्थांनी. मी अजुर्वेदी ब्राह्मण माझे नाव नृसिंह भान. काश्यप गोत्र राशी मीन. ऐसे स्वामी म्हणाले खरे खोटे देव जाणे. बरे नाही खोलात शिरणे. ईश्वरी करणीची कारणे आपण काय शोधावी. दत्तात्रेया तुम्ही निराकार निर्गुण. नरदेह तरीही केला धारण. सकळ भूप्रदेश केला पावन आपल्या चरण स्पर्शाने. नंतर स्वामी निघाले तेथुनी तीर्थयात्रेसी केले प्रयाण. दत्तात्रेयांचे प्रत्येक ठिकाण प्रत्यक्ष फिरूनी पाहिले. दत्त वास्तव्य जेथे निरंतर तो थोर पर्वत गिरिनार. तेथेच गेले अगोदर नंतर फिरले इतरत्र. यात्रेचे प्रवास संपले तेव्हा मंगळवेढ्यासी आले. तेथे थोडे दिवस राहिले दामाजींच्या गावात. काही काळ तेथे गेला पुण्यवंतांना प्रभाव कळला. जनसमुदाय भजनी लागला साक्षात्कारी यतींच्या. पुढे अक्कलकोट हे वास्तव्याचे झाले ठिकाण. अखेरपर्यंत तेथेच राहून अनंत लीला दाखविल्या. तेजपुंज शरीर गोमटे सरळ नासिका कान मोठे. अजानुबाहू कोणीक छोटे दिगंबर असती अनेकदा. श्री स्वामी समर्थ अक्कलकोटचे चौथे अवतार दत्तात्रेयांचे. 3 अवतार यापूर्वीचे गुरुचरित्र वर्णिले. पहिले दत्तात्रेय दुसरे श्रीपाद वल्लभ तिसरे नृसिंह सरस्वती हे तिसरे नाव शुभ. गाणगापूर दर्शन देव दुर्लभ जागृती दत्तस्थान ते. तेथे होऊनी साक्षात्कार पाहावयासी यती. चौथा अवतार अक्कलकोट पुण्यभूमी थोर जेथे प्रत्यक्ष दत्त वसे. अक्कलकोटी नित्य राहुनी अगाध गूढ लीला करुणी. भक्तांसी साक्षात्कार देऊनी गुप्त झाले अनेकदा. नास्तिक होते कोणी त्यांना चमत्कार दाखविले नाना. शेवटी कराया क्षमा याचना लागले स्वामींचरणांशी. स्वामी सर्व साक्षी उदार साक्षात दत्तात्रेयांचे अवतार. कधी सौम्य तर कधी उग्रतर स्वरूप दाविले दासांना. ज्यांनी त्यांची सेवा केली त्यांची कुळे पावन झाली. जन्मोजन्मची पापे जळली पुण्यराशी मिळाल्या. सत्पुरुषाची करणी अगाध वाणी गूढ निर्विणकार. झाल्या विना कृपा प्रसाद अर्थ त्याचा समजेना. स्वामींचे बोलणे थोडे जणू काय कठीण कोडे. अर्थ काढावे तितके थोडे त्यात भविष्य असे भरलेले. जाणणारे तेच जाणीती घेती त्यांच्या संकेतांची प्रचिती. ज्याचा तोच उमजे चित्ती इतरा अर्थ बोध होईना. कोणाला पादुका दिदल्या कोणाला वाहिल्या लाखोल्या. कोणाच्या मस्तकी मारल्या पायातल्या वाहनाही. ज्याच्या त्याच्या भाग्याप्रमाणे स्वामींनी दिले भरपूर देणे. कोणा पुत्र कोणा सोने नाणे
कोणा जीवनाही दिले दानी. अनेकांच्या व्याधी केल्या दूर, अनेकांना दाखविले चमत्कार. अनेकांना शिक्षा घोर केल्या त्यांनी अनेकदा. सर्वसाक्षी अंतर्ज्ञानी, पूर्ण परब्रह्म ब्रह्मज्ञानी. म्हणूनच हव्या त्या ठिकाणी दर्शन दिले भक्तांना. न सांगता सर्व जाणिले, ज्याचे त्यांना योग्य उत्तर दिले. लोण्याहुनी मृदू हृदय द्रवले, दुःखी कष्टी जीवांसाठी. दयेचा अथांग सागर, भक्तांसाठी परम उदार. अनेकांचा केला उद्धार, सदुप्रदेश दिला देऊनी. स्वामी राया दत्तात्रया, तुमच्या कृपेची असावी छाया. हीच प्रार्थना तुमच्या पाया. मागणे नाही आणखी, मजवरी होता कृपादृष्टी. दत्तमय भासेल सर्व सृष्टी, सुख संपत्तीची होईल वृष्टी. सकल सिद्धी लाभली, ऐसी श्रद्धा माझ्या मनी. उपजली आहे आता म्हणूनी, मिठी घातली तव चरणी. धाव पाव समर्था तू, तुमची करावी कैसी सेवा. हे मज ठाऊक नाही देवा, ओळखुनी माझ्या भोळ्या भावा. वरद हस्त ठेवा मस्तकी. संसार तापे पोळलो भारी, दूर करा ही दुःखे सारी. तुमच्या विन माझा कैवारी, अन्य कोणी दिसेना. तुमचे पायी माझी काशी, पंढरपूर सर्व तीर्थे तशी. आहेत तुमच्या चरणांपाशी, मग यात्रेसी जाऊ कशाला. अक्कलकोटचे समर्थ स्वामी, रंगून जाता त्यांच्या नामी. ब्रह्मा विष्णू शिव धामी, सर्व भक्ती पोहोचते. स्वामी समर्थांची मूर्ती आठवावी, त्यांच्या पायी दृढ श्रद्धा ठेवावी. आणि आपली भावना असावी, मनोभावे ऐसी की. पाठीशी आहेत अक्कलकोट स्वामी, उगीच कशाला भ्यावे मी. काहीच पडणार नाही कमी, समर्थांच्या दासांसी. भाग्यवान ते जे लागले भजनी, वादविवाद केले पंडितांनी. मग एकमुखाने सर्वांनी, मान्य केले थोर योग्यता. वेदांचा अर्थ लिहिला, पंडितांचा ताठा जिरविला. भाविक भक्तांना दिदला, धीर अनेक संकटी. स्वामी तुमचे चरित्र आगळे, अतर्क्य अलौकिक जगा वेगळे. त्यात प्रेमांचे सागर सांठले, धन्य धन्य ज्यांना उमजले ते. बाळप्पा चोळप्पादी सर्वांनी, लहान मोठ्या अधिकाऱ्यांनी. गरिबांपासून श्रीमंतांनी, सर्व केल्या यथाशक्ती. जे जे तुमच्या भजनी लागले, त्यांचे त्यांचे कल्याण झाले. हवे हवे ते सारे मिळाले, श्री स्वामी समर्थ कृपेने. पुढे संपल्या लीला, संपले खेळ, ताटातुटीची आली वेळ. स्वामी म्हणजे परब्रह्म केवळ, परब्रह्म्यात ते मिळाले. शके 1800 बहुधान्य माम, संवत्सरी चैत्र वद्य त्रयोदशी मंगळवारी. पुण्यघटिका 3ऱ्या प्रहरी, स्वामी गेले निजधामा. बोलता बोलता आला अंतकाळ, प्रकृतीत झाली चिलबिचल. क्षणात पापण्या झाल्या अचल, निजानंदी झाले निम्न. वचनपूर्तीसाठी निर्णयानंतर, 5वा दिवस शनिवार. स्वामी प्रगटले निलेंगावाबाहेर, दिले दर्शन भाऊसाहेबांसी. ऐसा यती दत्त दिगंबर, संपुनी आपला अवतार. निजधामा गेला निरंतर, भक्त झाले पोरके. बातमी जेव्हा सर्वत्र पसरली, जनता शोकाकुल झाली. सर्व भक्त मंडळी हळहळली, अन्नपाणीही सुचेना. गावोगावची भक्त मंडळी अक्कलकोटी गोळा झाली. समर्थांची समाधी पाहिली आपल्या साश्रू नयनांनी. 4था अवतार संपला, तरीही चैतन्य रूपे तेथेच राहिला. अक्कलकोट पुण्यभूमीला श्रेष्ठत्व प्राप्त झाले. अजूनही येती समर्थ दर्शना, त्यांच्या व्याधी आणि विवंचना. संकटे आणि दुःखे नाना, स्वामी दूर करतात. यांचे असती असंख्य दाखले, अनेकांनी ते अनुभवले. म्हणून महाराजांची पावले आपणही वंदूया. नम्र होऊन त्यांच्या चरणी, कळकळीने करूया विनविनी. स्वामींना यावी करुणा म्हणून, प्रार्थना त्यांची करूया. जय जय दत्त अवधूता, अक्कलकोट स्वामी समर्था. सद्गुरु दिगंबरा भगवंता, दया करी गा मजवरी. अनेकांच्या संकटी आला धावून, आता माझी प्रार्थना ऐकून. समर्थराया देई दर्शन, दूर लोटू नको मला. व्यवहारी मी जगतो जीवन, अनेक पापे घडली हातून.
तव नामांचे होते विस्मरण, क्षमा यावी असी होई. सद्गुरुराया कृपा करावी, तुमची सेवा नित्य घडावी. ऐसी बुद्धी मजला द्यावी, पापे सर्व पळावी. सुखाचे व्हावे ऐहिक जीवन, धनदौल मिळावी. मिळावे पुत्र पौत्र सुख, गृहसौख आणि वाहन सुख. अंती सद्गती लाभावी, तुम्ही प्रत्यक्ष कैवल्य ठेवा. म्हणून याचना करतो देवा, उदार मनाने वर द्यावा. आणि तथास्तु म्हणावे, तुमची होता कृपा पूर्ण, जीवन माझे होईल धन्य. म्हणून आलो तव पायी शरण, दत्तात्रेया द्या घना. मी एक मानव सामान्य, तुमची सेवा नित्य घडावी म्हणून. या पोथीचे करीतो वाचन, दान द्या तुमच्या कृपेने. वेडी वाकडी माझी ही सेवा, स्वीकारावी स्वामी देवा. वरद हस्त नित्य मस्तकी ठेवा, हीच अंती विनवणी. शके 1899 वर्षी, चैत्र मास शुक्ल पक्षी, शुभ राम नवमी दिनी पोथी पूर्ण झाली ही. स्वामींचे चित्र ठेवून पुढ्यात, किंवा स्वामींच्या एवढ्या मठात. बसूनी ही मी पोथी वाचली वनात, इच्छा सफल होईल माणिक प्रभू साई शिर्डीश्वर. आणि अक्कलकोटचे दिगंबर, एका तत्वाचे तीन आविष्कार. भेद त्यात नसे मुळी, एकाची करिता भक्ती, तिघांनाही पावती ते. ऐसी ठेवून आपली वृत्ती, पोथी नित्य वाचावी. या पोथीचे करिता नित्य पठन, प्रत्यक्ष स्वामी होतील प्रसन्न. करतील सर्व मनोरथ पूर्ण, सत्य सत्य वाचाही. श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. शुभं भवतु. ओम श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ओम शांती शांती शांती.